चला झाली संध्याकाळ आता. तर आता आपण आलेलो आहोत वेकेशनवरती पुन्हा. लास्ट व्लॉग तुम्ही पाहिला असेल तर आपण तिथे एमसीला गेलेलो होतो. त्याच्यानंतर आता आलेलो आहोत ते पोर्तोरिकोला आलेलो आहोत आणि आपल्यासोबत अजून एक कपल आहे. आणि इथे आलो मी रात्री आलो, त्यामुळे आज सकाळी आता फिरायला चाललो होतो, तिथून ब्लॉग आपला स्टार्ट करतोय. पण इथे एकदम इंडियाचाच फील येतोय. तुम्ही इथे जर घरं वगैरे पाहिले सगळे तर इंडियासारखीच आहेत आणि भरपूर काही गोष्टी सिमिलर वाटल्या इंडियासारख्या. त्या आपण आता जाताना ज्या ज्या गोष्टी दिसतील त्या तुम्हाला दाखवूच आम्ही ब्लॉगमध्ये. आणि ते आपल्यासोबत कपल आहे, पुष्पा अँड बिस्वा. से हाय बिस्वा. चला. इथे आपला स्टे आहे आता 5-6 दिवस. हे आपलं घर आहे, तर इथे आपण राहणार आहोत आता 5-6 दिवसासाठी. खूप क्यूट आहे. आतमधून जमलं तर नंतर मी दाखवेनच, पण आसपासचा परिसर तुम्ही पाहू शकता किती सुंदर आहे. इकडे डोंगर आहेत लगेच मागे समोर. तर आता आपण जाऊया लोकेशन. टपरी बघूया. इकडे टपरी वगैरे पण आहे तसं ऐकलं, कारण हे फ्रेंड आमच्या अगोदर आलेले तर त्यांनी इथे थोडंसं एक्सप्लोअर केलं. तर इथे टपरी वगैरे सुद्धा आहे. तर चला आता पाहूया आपण इथे. फॉरेस्ट ये वाला है। हाँ वही पास ही है. तो वहाँ पे बारिश हो रहा है शायद, क्योंकि वो क्लाउड पूरा घिरा हुआ है। यहाँ ज़्यादा बारिश होती है. एस्थेटिकली सही हूँ मैं एस्थेटिकली लग रही हूँ कि बीच जा रहे हो. हाँ इथे लग रहे हो। हा ना, एवढं सुंदर लोकेशन आहे हे इथे. आणि सगळे इथे नारळची झाडे वगैरे तुम्हाला दिसतील साईडला. तर आता आम्ही चाललेलो आहोत समोर बीचला. भरपूर गर्दी आहे आज, भरपूर लोक आलेत आणि खूप छान आहे वेदर इकडे. कॅप इथे सगळं स्पॅनिश मध्येच तुम्हाला दिसेल लिहिलेलं. हा US पार्ट आहे, बट इथली प्रायमरी लँग्वेज आहे स्पॅनिश आहे. सगळं स्पॅनिश मध्येच दिसेल तुम्हाला. आणि एवढी मस्त इथे ग्रीनरी आहे, खूपच सुंदर प्लेस आहे, खूप छान आहे. बघूया आता. इथे समोर बीच आहे, खूप आपल्या जवळ होतं घरापासून, तर आपण पहिल्यांदा इकडे आलेलो आहोत. इथे असे भरपूर स्टॉल सुद्धा लावलेले आहेत. आताशी त्यांचं सुरू होतंय लावायला. फूड स्टॉल. फ्रूट स्टॉल. हा जो सुंदर व्ह्यू दिसतोय ड्रोनने घेतलेला, तो लकिलोमध्ये आहे, जो की सॅन पासून 1 तासाच्या अंतरावरती आहे. आणि आपलं जिथं स्टे आहे तिथून 10 मिनिटाच्या अंतरावरती आहे, कारण आपण लकिलोमध्येच राहतो. आणि ह्या बीचचं नाव सुद्धा लकिलो बीच आहे. हा खूप पॉप्युलर बीच आहे. तुम्ही पाहू शकता किती सुंदर आणि क्लीन असा बीच आहे. इथे तुम्हाला खूप लोकांची गर्दी दिसेल. आणि इथे भरपूर सारे बीच आहेत, त्याच्यामध्ये या बीचवरती भरपूर गर्दी असते कायम आणि खूप सुंदर असा बीच आहे. गोव्यामध्ये. हे गोवा नाही आहे. लॉकर्स वगैरे आहेत, छान आहे ते सगळे. असं US मधून बाहेर आल्यासारखं वाटतंय. हां अच्छा. तर आता इथे दुसरे स्टॉल जास्त नाही आहेत. इथे एक आहे हा फ्रूट स्टॉल. तिथून आता आपण कोकोनट वॉटर घेऊया. डिहायड्रेट झाल्यासारखं वाटतं थोडंसं. इथे सगळं हे स्पॅनिशमध्येच लिहिलेलं तुम्हाला दिसेल. Which one is the big one? That's a big one, and the normal one is like that size. नारळ संपलं. चला झाली संध्याकाळ आता. तर आता घरी आल्यानंतर रात्री आमचं जेवण वगैरे झालं आणि त्याच्यानंतर मस्त इथे आम्ही रोज
गेम खेळत बसायचो आणि त्याच्यामध्ये रोज नवीन नवीन गेम खेळायचो, म्हणजे उनो, सिक्वेन्स किंवा लुडो. तर आज आम्ही आता लुडो खेळतोय. क्या चाहिए? कहाँ से बच रहा है? मुझे बचाएगा तो मैं बचाऊंगी. मैं कैसे बचाऊंगा? मैं आगे जाऊंगी ना, तो फिर तुम्हें नहीं अच्छा जाओ मारोगे. आगे जाओ. हाँ? नहीं पक्का? बस पक्का. आगे कैसे जाएगी यहाँ से? मैं ये रख रही हूँ इसके लिए. यहाँ कुचल के जाएगी ना. आगे कैसे जाएगी? कुचल के तो जाएगी 6 से. नहीं 6 और 4 मैं इसे चलाऊंगी. ये से मारना ही पड़ेगा. नहीं मैं 10 ये कौन करने वाली है? पहले से बोले क्या? मैंने मारूंगी यहाँ से चले जाएंगे. 10 किधर है इसमें? 10. शायद तो चलाना ही पड़ेगा. नहीं मैं 10 ही चलाऊंगी. इधर तो जाओ. नहीं वो तुम्हारे लिए. यार मारो यार, जाओ भागो. इधर लो. मैं घर पे खुश हूँ. मस्त पाऊस पडलेला आहे. चला झालं. चलो. किती कहाँ छान आहे चलो? आज, फ्रेश फ्रेश. कुठे जाणार आहे आपण? गेले ना, ओल्ड सॅन वॉन्डला जाणार आहोत आपण. सॅन वन. येस. हे बघ नेबर आले बाहेर. इकडे भरपूर आहे छान पाहण्यासारखं. तर आपण फुल डे आणि जाणार आहोत. आणि इथून किती वेळ आहे? अर्धा तास आहे का? नाही 1 तासभर आहे. 1 तास आहे? हो ठीक आहे मग चला. चला. तर आता 1 तास आहे. 1 तासात आपण पोहोचेल ओल्ड सॅन वॉन्डला. आणि किती सुंदर वाटतंय ना इथे. मला इंडियाचाच एकदम फिलिंग येते. आणि इथे घरं वगैरे पाहिली तर इथे अशी सिमेंटचीच आणि आहे, ते सिमेंट कॉन्क्रीटची. आपल्या रोडला स्पीड लिमिट नाही आहे पाहिलं तर. हा. म्हणजे किती स्पीड चालू शकता तुम्ही. फक्त इथे ड्रायव्हिंग लेफ्ट साईडलाच आहे. अदरवाईज भरपूर साऱ्या गोष्टी इंडियासारखी तिथे. हे बिल्डिंग्स वगैरे समोर दिसतात ना, त्या अशा असतात ना इंडिया. कारण इथे अशी इंडिया म्हणजे सॉरी US मध्ये अशी लाकडाची घरं असतात. तर इथे ते लाकडाची वगैरे घरं नाही आहेत. त्यामुळे US मध्ये असल्यासारखा फीलच येत नाही. इथे साईडला तुम्ही पाहू शकता असे सगळी इथे टपरी आहेत आणि हा म्हणजे दुकानं आहेत आणि सगळे लाईनला गेलेली आहेत इथे. हाँ ले लो फिर. आणि हे बघ असे इंडिया में ऐसे बैरिकेड रहते ना. हाँ 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 सेम सेम. हाँ हाईवे के बाजू में. कितना सिमिलर है. ये पोल देखो, लाइट कॉन्क्रीट. हाँ रे सेम है. मतलब यूएस ही अलग है रे, बाकी सब सेम है लोग. हाँ. तर आता आपण पोहोचेल आता 12 मिनिटांमध्ये. हे न्यू सॅन वन एअरपोर्टच्या जवळचं. हाँ एअरपोर्टच्या जवळ एकदम. ओल्ड मध्ये भरपूर गोष्टी आहेत. हा ते कॅसल आहे ना तिकडे जाऊया आपण. आणि भरपूर सारं बघायचं तर प्लेस आहे. म्हणजे टूर पण असते. पाहूया आपण आता काय करायचं ते नक्की. वेदर पण छान आहे आज. आपण कॅसलला आलेलो आहोत आणि इथे समोर जे दिसते ती गायडेड टूर असते. तर त्याची ते थोडीशी इन्फॉर्मेशन देतात आणि इथे आतमध्येही खूप पाहण्यासारखे आहेत. तर ते गायडेड टूर असते टाईमची, टाईम टू टाईम. सो आपण पण हिस्ट्री पाहूया नंतर यांचं झाल्यानंतर. आज आलेत भरपूर लोक इथं कॅसलला आतमध्ये पण आणि वरतीही जायचं आपल्याला. इथून वरती एंट्री आहे. पण अविनाश आणि बिस्वाजून येतं. सो आम्ही वेट करतो इथे. आणि एकदम हा सीच्या बाजूला आहे. इथे पाहू शकता तुम्ही. चलो कुठे चढतायत. सॅन ओल्ड सॅन वनला आलेलं आहे. हे बघ समुद्राच्या समोर शेजारीच. हां इथे एवढे लोक आलेत ते पार्किंगसाठी यांना यावं लागलं. वो बोलेगा कि मेरे को क्यों शूट कर रहा है. हे बघा डिहायड्रेट झाले.
डिहायड्रेट झाले म्हटलं. डिहायड्रेट झाली. किती इथे भारी येतं रे, हे बघ ना कलरफुल. इथे एक स्ट्रीट होती ज्याच्यामध्ये भरपूर असे अँटिक शॉप होते. त्याच्यामध्ये असे सगळे डेकोरेशनच्या गोष्टी किंवा हँडमेड गोष्टी सगळ्या मिळत होत्या. आणि इथे तुम्ही पाहू शकता किती सुंदर गोष्टी आहेत, पण भरपूर साड्या मेड इन इंडिया आहेत. तसेच आहेत ना. हे 58 ला आहे. टेबल क्लॉथ आणि ॲक्च्युली हँडमेड असेल त्यामुळे थोडं एक्सपेंसिव्ह आहे. क्या खरीद रहे हो? मेरे को बिल्ला बड़ा चाहिए. हाँ बिल्ली, हाँ बिल्ली के लिए बिल्ली ले रहे. ऐसे शो पीस के लिए. अरे हैंडमेड है ना तो थोड़ा सा एक्सपेंसिव है सब. अगरबत्ती है. सँडल महाराजा श्री गणेश हे इंडियामधलं आहे. मेड इन इंडिया आहे. मला वाटतं इथले 80% मेड इन इंडियाच असणार आहे वुडनचं ते. इथे हा समोर तुम्हाला जो ग्रुप दिसतोय ती सॅन होम सिटीची गायडेड टूर आहे. इथे गायडेड टूर सुद्धा असते ज्याच्यामध्ये ते आपल्याला मेन प्लेसेस दाखवतात आणि तिथली हिस्ट्री काय आहे ती सगळी एक्सप्लेन करतात. पण आपण नव्हती घेतली ती. फीड कर ना कबूतरांना. हाँ? हाँ. Poop, poop. Nobody put. Nobody. इथे सॅन हॉलमध्ये एक छोटा म्युझियम होतं साईडला याच्या आहे जे आज बंद आहे आणि त्याच्या साईडलाच हा पार्क आहे. तिथे आता आपण आलेलो आहोत आणि इथे समोर बघू शकता तिथे सगळ्या कंट्रीजचे तुम्हाला फ्लॅग दिसतील आणि इथे भरपूर सारे कबूतर आहेत. इव्हिनिंगचा हा बेस्ट टाइम आहे व्हिजिट करण्यासाठी आणि भरपूर लोक सुद्धा आहेत. खूप छान वाटतं इथे. याच्यावरती बसला तो. चलायचं का मग? चेहरे ये देखो इसने चाबी घुमा दी. ये क्या कर रहे हैं? खाना खा रहे हैं. कुछ नहीं दिख रहा है. निघता निघता अंधारच पूर्ण पडला आणि इथून अजून 1 तासाची ड्राईव्ह आहे. 1 तासात आपण पोहोचेल घरी. काय बनवलं आज? आज अंडा करी. अंडा करी एंड राइस. अँड राईस. यस. राईस कहाँ है? शेफ अविनाश. राईस कुठे? राइस इधर है. बन गया. बन गया. बन गया. अच्छा, तर आम्ही चाय वगैरे झाला मगाशी. येऊन मस्त चाय घेतला पहिल्यांदा आणि मग इथे हे अंडा करी आणि राईस बनवलेला आहे. आता बाहेर कोणी बनवलं? आता बाहेर इकडे ना डायनिंग टेबल आहे ठेवलेलं म्हणजे घराच्या बाहेर त्या राईट साईडला. तर तिकडे आपण जेवणार आहोत. तर तिथेही दाखवते मी तुम्हाला. खूप सुंदर आहे. आपण आता तिकडे जाणार आहोत बाहेर जेवायला. क्या बनाया? मस्त अंडा. अंडा करी एंड राइस. कैसा लग रहा है? टेस्ट करो. मेनू वेदर इथे किती छान आहे आणि काल पण आम्ही इथे जेवायला बसलेलो बट काल व्हिडिओ नाही घेतला. सो आज आम्ही व्हिडिओ घेतोय. छान छान. टेस्ट तो वो यही बताएंगे कैसे है. आता मी मस्त जेवून घेतो आणि हा व्हिडिओ सुद्धा मी इथेच संपवते. उद्या भेटणार आहोत आपण नवीन व्हिडिओ घेऊन. हे तुम्हाला सगळे व्ह्यूज दिसतात ते नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहेत. तर असेच आपल्या चॅनलला कनेक्टेड राहा. सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि भेटू लवकरच आता नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या.